हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी प्रोफेसर नवपोते स्वागत करतो तुमचं सर्वांचं. आज आपण हीट ट्रान्सफर रिलेटेड सब्जेक्ट जो आपला हीट ट्रान्सफर इक्विपमेंट चालू आहे सिरीजमध्ये तो बघणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण हीट एक्सचेंजरचे किती प्रकार आहेत, हीट एक्सचेंजरचे कोणते कोणते युजेस होतात, हीट एक्सचेंजर, डबल पाईप हीट एक्सचेंजर आणि शेल अँड ट्यूब हीट एक्सचेंजर व त्याचा काही डिटेल पार्ट आपण बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ शेल अँड ट्यूब हीट एक्सचेंजर बघणार आहोत. मोस्टली इंडस्ट्रीमध्ये जो वापरला जातो तो शेल अँड ट्यूब हीट एक्सचेंजर, कारण की याची हँडलिंग कॅपॅसिटी जास्त आहे व याचे फंक्शन फंक्शनला हा ऑपरेटेबल आहे. तर हीट एक्सचेंजरचे जर का प्रकार बघितले तर पहिला येतो फिक्स ट्यूब शीट हीट एक्सचेंजर, सेकंड येतो फ्लोटिंग हेड हीट एक्सचेंजर, थर्ड येतो यू ट्यूब आणि फोर्थ येतो रिबॉयलर और केटल टाईप हीट एक्सचेंजर इक्विपमेंट. तर याच्यामधला जो फर्स्ट टाईप आहे तो आहे फिक्स ट्यूब शीट हीट एक्सचेंजर. आता नावामध्येच कन्सिडर होतो की याच्यामध्ये नेमका काय प्रकार आहे. तर डिटेल जर का याचा डायग्राम बघितला तर या डायग्राममध्ये आपल्याला असं दिसतं की तर फिक्स ट्यूब शीटमध्ये कन्सिडर जर का केलं तर याच्यामध्ये मोस्टली जो पार्ट असतो तो म्हणजे शेल कवर, ट्यूब शीट्स, चॅनल, नोझल्स, इनलेट, आउटलेट्स, पार्टिशन, बॅफल्स, टाय रॉड आणि स्पेन्सर्स, अशा प्रकारे आपलं टोटल हीट एक्सचेंजर बनलेलं असतं. मग ह्या केसमध्ये फिक्स ट्यूबमध्ये जर का बघितलं तर याच्यामध्ये आपल्या ज्या ट्यूब्स आहे मोस्टली ह्या फर्स्ट पॉईंट याच्यातला असा आहे की ह्या ज्या ट्यूब्स आहे ह्या डायरेक्टली वेल्डेड असतात, वेल्डेड टू अ शेल ॲट बोथ एंड. जो पण आपला शेल असतो या शेलला हे डायरेक्टली वेल्डेड असतात आणि याच्या ह्याच वेल्डेड फंक्शनमुळं हा जो फिक्स ट्यूब शीट एक्सचेंजर आहे हा हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरला वापरला जातो. तर बघा याचं डिटेलमध्ये कन्स्ट्रक्शन बघू. सर्वप्रथम काय असतं, हे जे ट्यूब्स असतात ह्या ट्यूब शीटला वेल्डेड केलेले असतात. हा जो ब्लॅक पोर्शन आहे ना हा टोटल कसा आहे फिक्स ट्यूब आहे आपल्या आणि ह्या ट्यूब शीटला वेल्डेड असतात. म्हणजे ट्यूब्स आणि शेल हा इथं पहिल्याच फॅब्रिकेशन पार्ट तयार होतो. नंतर हा जो शेल आहे याला दोन इनलेट असतात, एक इनलेट आणि एक आउटलेट ह्या नावाने आपण कन्सिडर केलं जातं शेल साईड. नेक्स्ट ह्या ज्या ट्यूब शीटला चॅनल काय केलं जातं, वेल्ड केलं जातं. हा जो चॅनल आहे ना ह्या साईडला आणि नेक्स्ट ह्या साईडला याला चॅनल वेल्ड केलं जातं आणि या चॅनलला काय केलं जातं, वन साईड इनलेट असतं आणि अदर साईड आउटलेट असतं आणि ह्या चॅनलला लास्टला चॅनल कवर वेल्ड केलं असतं, फिक्स नट अँड बोल्टनी केलं जातं. तर अशा प्रकारे तुमचा हा शेल अँड ट्यूब मधला फिक्स ट्यूब फॅब्रिकेट होतो. आता ह्या ज्या ट्यूब्स आहे ह्या फिक्स आहे, ह्या रिम्युएबल नाही आहे, या डिसमेंटल होत नाही. ह्या वेल्डिंग असल्यामुळे एकदा फिक्स झालं की ते फिक्सच राहणार. म्हणून अशा टाईपमध्ये जेव्हा वापरलं जातं ज्या वेळेस शेल साईड तुमची क्लिअर फ्लुइडची राहील, शेल साईडला तुम्हाला क्लिअर आणि असं मटेरियल पाठवा लागेल की जो की गंजणार नाही किंवा त्याचं सॉल्ट तयार होणार नाही किंवा त्याचे जे कंटेंट आहे ते इथं इंटरनल डिपॉझिट होणार नाही. फक्त अशा केसमध्ये हा वापरला जातो. मग ज्यावेळेस या ट्यूब्स फिक्स राहतात त्यावेळेस त्याला बॅफलसुद्धा इम्प्लिमेंट केलं जातात. बॅफल आपण बघितलं की ह्या कशा असतात 75% सेगमेंटल, जेणेकरून 25% एरिया ओपन पाहिजे, 75% एरिया क्लोज पाहिजे, ज्याच्यामुळं आपल्याला शेल साईड फ्लुइड ट्रान्सफरला मदत होते. नेक्स्ट ह्या ज्या ट्यूब्स आहे ह्या ट्यूब्स आपण काय करतो टाय रॉडनी फिक्स करतो, म्हणजे याला टाय रॉडचाही सपोर्ट असतो. आपल्या टाय रॉड्स आणि बॅफलनी ह्या ट्यूब्स त्यांच्या जागेवर फिक्स राहणार. तर अशा प्रकारे या फिक्स ट्यूब हीट एक्सचेंजरचं फॅब्रिकेशन केलं जातं. वर्किंगमध्ये जर का बघितलं तर याला आपण शेल साईड दोन इनलेट
आणि आउटलेट दिलेले, म्हणजे वन मटेरियल इनला अदर मटेरियल आउटला. तर जो पण क्लिअर फ्लुइड आहे तो तुमचा जर का आपण टॉपनी इथं इमर्स केला तर तो का होईल, या शेडनी ह्या फर्स्ट कंपार्टमेंटमध्ये येईल, इथनं ट्रान्सफर होईल या सेकंड कंपार्टमेंट, इथनं ट्रान्सफर होईल थर्ड कंपार्टमेंट, फोर्थ कंपार्टमेंट, असं करून तो शेल साईड बाहेर चालली जाईल. तर अशा प्रकारे शेल फ्लुइडचं फंक्शनिंग ह्या पॉईंटमध्ये होणार. नेक्स्ट याच्यामध्ये ट्यूब साईडमध्ये काय होणार, ट्यूब साईडमध्ये आपल्याला चॅनल साईडमधनं फ्लुइड एंटर करावं लागणार. जे पण तुमचं गरम फ्लुइड आहे ते ट्यूब साईडला मोस्टली आपण रिकमेंडेशन करणार आणि कोल्ड फ्लुइड जे आपण शेल साईडला रिकमेंडेशन करणार. मग ज्या ट्यूब साईडचं फ्लुइड आहे ते या ट्यूब्समधनं आता पास होणार. तर इथं बघा चारी ट्यूबमध्ये फ्लुइड ॲट अ टाईम एंटर करणार, चारी ट्यूबमध्ये ॲट अ टाईम फ्लुइड ह्या डायरेक्शनला पास होणार आणि चारी टाईपचं ट्यूब या फिक्स ट्यूब चॅनल कंपार्टमेंटमधनं येऊन ते ह्या ट्यूब आउटलेटमधनं बाहेर पडणार. मग जेवढा टाईम हे फ्लुइड आत राहणार आणि इनडायरेक्टली हे जे कोल्ड फ्लुइड आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार, ह्या केसमध्ये काय होतात, हीट ट्रान्सफर होते. गरम पाण्यातनं थंड पाण्यामध्ये हीट ट्रान्सफर होते आणि अशा प्रकारे इथे विथ होल्डिंग टाईम स्पेसिफिक कॅल्क्युलेशन टाईममध्ये जे आपलं प्रॉपर फंक्शनिंग आहे की जेवढं टेम्परेचर ड्रॉप करायचं किंवा जेवढं टेम्परेचर इन्क्रीज करायचं ते इथं मोस्टली 80 to 95% अचीव होतं आणि इथनं मटेरियल बाहेर निघतं. तर हे जे आहे हे हाय प्रेशर हाय टेम्परेचरला ऑपरेट केलं जातं, पण याला असं आहे की याचे फक्त ट्यूब्स इंटरनली क्लीन करता येतात, याचे आउटरनली क्लिनिंगला मेजर प्रॉब्लेम येतो कारण की हे फिक्स असल्यामुळे डिसमेंटल होत नाही. तर अशा प्रकारे हा फिक्स ट्यूब हीट एक्सचेंजर आहे. नेक्स्ट जो आहे आपला तो फिक्स ट्यूबमधलाच आहे पण 1/2 हीट एक्सचेंजर. आता 1/2चा अर्थ काय बघा, 1 is stand for shell side and 2 is stand for tube side. शेल साईडमधनं फ्लुइड किती ट्रान्सफर होतो त्याचं इंडिकेशन हा पॉईंट देतो, तो 1 दाखवतो की शेलमधनं फ्लुइड एकदाच ट्रान्सफर होणार. 2 साईड जो दाखवतो सेकंड पॉईंट तो ट्यूबचं इंडिकेशन करतो आणि इथं हा सांगतो की ट्यूबमधनं फ्लुइड दोनदा पास होणार. म्हणजे याचा काय झाला की जो ड्रॉबॅक इथं होता की ट्यूबमधनं पाणी एकदाच येणार एकदा बाहेर जाणार, शेलमधनं पाणी एकदा येणार एकदा बाहेर जाणार, तर इथं तो ड्रॉबॅक मिनिमाइज केला आणि इथं फ्लुइड मॅक्झिमम टाईम हीट एक्सचेंजरमध्ये होल्ड करण्याचा फॉर्म्युला तयार करण्यात आला जेणेकरून ही ट्रान्सफर रेट मॅक्झिमम कन्सिडर होतं. हे ट्रान्सफर रेट काय होतं, मॅक्झिमम कन्सिडर होतो. तो कसा ऑपरेट होतो बघा, हा जो फंक्शन आहे आणि हा सेम आहे, फिक्स ट्यूबचाच पार्ट आहे, फक्त याच्यात 2 चेंजेस मोस्टली केलेले जातात. 2 कोणते केले जातात, जो पहिला चॅनल कवर आहे हा जो चॅनल कवर व्हर्टिकल प्लेट आहे तो रिमूव्ह करून याला शेल कवर लावले जाते. शेल कवरनी कवर टाईपमध्ये फिक्स केलं जातं. हा पहिला चेंज आहे. दुसरा, जे इथं ट्यूब शीट आहे इथं एक पार्टिशन टाकलं जातं. इथं बघा पास पार्टिशन. हे 2 मेजर चेंजेस केले की हा जो फंक्शनिंग होतो याच्यापेक्षा हा इफिशियन्सी हा 1/2 हीट एक्सचेंजर आपल्याला देतो. तर या केसमध्ये बघा आता सेम कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग तसंच आहे, फक्त आता बघा फरक कसा पडतो. शेलमध्ये फ्लुइड, तर हे 2 कन्स्ट्रक्शन केल्यामुळं काय फरक पडतो की बघा शेल साईड ज्या वेळेस पार्टिशन आपण टाकू तर ॲटोमॅटिकली ट्यूब साईड डिवाइड होते. तर कशी होते बघा, ज्या वेळेस ट्यूब साईडमधनं मटेरियल आत येईल तर हे ट्यूब इनसाइड बघा नोझल इथून मटेरियल आत येईल, ह्या ट्यूब दोन्ही ट्यूबमधनं पास होईल कारण की इथं पार्टिशन असल्यामुळं इकडं मटेरियल अपसाईडला जाणार नाही. हे मटेरियल पहिले या 2 ट्यूबमधनं पास होईल, नेक्स्ट ह्या कंपार्टमेंटमध्ये येणार आणि नंतर यांना आउटलेट म्हणजे ह्याच 2 ट्यूब आहे फर्दर, या 2 ट्यूबमधनं एकच मटेरियल बघा आता शेल साईड पहिले इथून इतक्या पोर्शनमध्ये एकदा आलं, नेक्स्ट पुन्हा शेल साईडकडं आलं आणि हे दुसरी वेळेस या ट्यूबमधनं इथनं पास होणार. म्हणजे एकच मटेरियल 2दा हँडल व्हावं लागलं या पार्टिशनमुळं.
काय होतं, या पार्टिशनमुळं ट्यूब साईड मटेरियल दोनदा फिरलं, पण शेल मात्र तसंच राहणार. बघा, शेलमधनं इनलेटला इथून आत आलं, इथून फक्त ते या पॅटर्नमधनं अप अँड डाऊन पोझिशनमधनं आणि बाहेर निघन. म्हणजे शेल साईड 1 टाईम आणि ट्यूब साईड 2 टाइम्स. म्हणून याला आपण काय म्हणतो, 1/2 शेल अँड ट्यूब फिक्स ट्यूब हीट एक्सचेंजर. याच्यामध्ये फरक काय होतो की मॅक्झिमम हीट जी इंटरनल आहे ती या शेलमधनं ॲब्सॉर्ब करायला दोनदा चान्स मिळतो. या केसमध्ये काय होतं, एकदाच मिळतो. एकदा सरळ चारी ट्यूबमधनं येणार आणि चारी ट्यूबमधनं बाहेर जाणार. तर याचा ड्रॉबॅक इथं रिमूव्ह केला आणि इथं इफिशियन्सी वाढली. तर अशा प्रकारे हा ड्रॉ द डायग्राम म्हणून येतो किंवा डिटेल एक्सप्लेनेशन म्हणून पण येतो ह्या केसमध्ये. नेक्स्ट दुसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये फर्दर, याचाच मग फर्दर जो आहे तो डिझाईन मॉडेलिंगमध्ये काय केलेला आहे, फ्लोटिंग हेड. हा जो हेड आहे हा फिक्स हेड आहे आणि ह्या केसमध्ये हा काय केलेला आहे, फ्लोटिंग केलेला आहे. तो कसा केलेला आहे की हा अकॉर्डिंग टू द प्रेशर ॲडजस्ट होतो. जर का प्रेशर वाढलं किंवा मटेरियल वाढलं तर याच्यामध्ये हा जो शेल साईड आहे याला थोडंसं स्पेसिंग देण्याकरता हा शेल कवर जो आहे तो फ्लोटिंग टाईप, तर इथं काय फ्लोटिंग टाईप दिलेला आहे. आता याचं बेनिफिट काय राहणार आहे ते बघूया आपण. सेम कन्स्ट्रक्शन आहे, फक्त याचा जो हा कवर आहे फिक्स, हा आपण रिप्लेस करून इथे फ्लोटिंग टाईपमध्ये कन्सिडर केला आणि ट्यूब पण फ्लोटिंग टाईपमध्ये कन्सिडर केली बाय द अरेंजमेंट ऑफ दिस क्लॅम्पिंग रिंग. ह्या क्लॅम्पिंग रिंग म्हणजे ह्या टाईपमध्ये असतात बघा, या स्प्लिट रिंग्स वगैरे ही असेंबल असते, ही क्लॅम्प असते, याला ॲडजस्ट करून याला हा हेड आपण तयार करून इथे बसवलेला असतो. म्हणजे ज्या वेळेस बघा ट्यूब साईडमधनं मटेरियल आत येईल या केसमध्ये आणि ते वेपराईज जर का झालं तर वेपरला काय असतं की मोर स्पेस रिक्वायर्ड, नियर अबाउट 22.5 व्हॉल्यूमनी पर्सेंटनी एक्सपांड होतो लिक्विडचा ज्यावेळेस वेपरमध्ये कन्व्हर्जन होतो. तर तेव्हा इथं स्पेस कमी असल्यामुळं इथे प्रेशर बिल्टअप होतो या बॉटम साईडला किंवा या टॉप साईडला, जेणेकरून इथे डॅमेज होण्याची, क्रॅक जाण्याची शाश्वती जास्त राहते. तर हे मिनिमाइज करण्यासाठी हा प्रकार कन्सिडर केला. दुसरा प्रकार काय केला की हे जे क्लॅम्पिंग दिल्यामुळं आता वेल्ड नाही, हे क्लॅम्प केलेलं आहे आपण, याच्यामुळं काय होतं, हे रिमूव्ह जर का केलं तर आपल्याला हे ट्यूब्स आरामशीर डिसमेंटल करून याचं क्लिनिंग करता येतं. याचा हा ॲडव्हान्टेजेस आहे. इथे काय होतं बघा की इथे ह्या ट्यूब्स रिमूव्ह होत नाही, क्लिनिंग होत नाही, ट्यूब बंडल्स काढता येत नाही. हे बघा, टू रिमूव्ह द ट्यूब बंडल्स थ्रू द शेल अँड अलाव फॉर अ कन्सिडरेबल थर्मल एक्सपान्शन ऑफ द ट्यूब्स, फ्लोटिंग हेड एक्सचेंजर इज यूज. मोस्टली ह्या दोन ड्रॉबॅक्स जे पाठीमागच्या हीट एक्सचेंजरमध्ये होते ते मिनिमाइज करण्यासाठी ही अरेंजमेंट कन्सिडर केलेली आहे. बाकी याचं सेम फंक्शन आणि वर्किंग सेम राहणार. कसं राहणार बघा, इथे काय होतं, ट्यूब साईड इनलेट होणार, तर ज्यावेळेस इथं मटेरियल आलं इनसाईड शेल साईडने तर इकडं मटेरियल आत, इथनं वर, इकडं पुन्हा खाली, इकडं पुन्हा वर, इकडं पुन्हा खाली आणि इथनं आउट. ट्यूब साईड बघा, ट्यूब साईडमध्ये मटेरियल इन होणार, इथं पार्टिशन असल्यामुळं ऑटोमॅटिक ह्या दोन ट्यूबमधनं पास होणार. इकडून पास झालं की नंतर या कंपार्टमेंटमधनं ह्या दोन ट्यूबद्वारे बाहेर येणार. म्हणजे ट्यूब साईड मटेरियल दोनदा सर्क्युलेट झालं, जेणेकरून 1/2 हीट एक्सचेंजर झाला. हा शेल साईड 1च झालं. नेक्स्ट ट्यूब साईडचं मटेरियल मॅक्झिमम टाईम शेलमध्ये होल्ड राहिल्यामुळं ट्यूबचं टेम्परेचर हायर असलं तर ते शेलमध्ये ॲब्सॉर्ब होणार शेल साईड फ्लुइडमधनं आणि मॅक्झिमम हीट ट्रान्सफर रेट आपल्याला इथं मिळणार. म्हणून इंटरनल फ्लोटिंग हेड हा मोस्टली आपण इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो. पुढचा जो टाईप आहे थर्ड, तो आहे यू ट्यूब हीट एक्सचेंजर. यू ट्यूबमध्ये बघा, याच्यामध्ये काय असतं, जसं इथे 4 ट्यूबचा वापर आहे, इथे फक्त 2 ट्यूबचाच वापर आहे आणि ही जी ट्यूब आहे ही अटॅच केली जाते यू टाईप.
ही काय होते, म्हणून आपण ही जी ट्यूब आहे ही दिसती कशी यू टाईपने दिसते आणि याच्यामध्ये पिन टाईपमध्ये पण आपण याला कन्सिडर करू शकतो यू शेपमध्ये. मोस्टली जिथे समजा एवढं कॉस्टली हीट एक्सचेंजर वापरण्याची किंवा मटेरियल हँडलिंग करण्याची किंवा हीट ट्रान्सफर रेट जर का कमी असला तर त्या केसमध्ये आपण सिम्प्लिसिटीमध्ये हा यू ट्यूब हीट एक्सचेंजर वापरला जातो. हा सगळ्यात काय चीप आहे आणि हा ट्यूब्स सिंपल आहे रिमूव्ह करायला, क्लॅम्पिंग करायला, अरेंजमेंट करायला व ऑपरेटिंग करण्यासाठी. हा त्याचा सबस्टिट्यूट आहे. ह्या केसमध्ये याची कॉस्ट थोडी जास्त आहे कम्पॅरेटिव्ह यूट्यूब टाईपमध्ये. तर अशा प्रकारे हा यूट्यूब आपण केमिकल इंडस्ट्रीमध्ये मोस्ट जागेसाठी वापरला जातो. कन्स्ट्रक्शन सेम आहे, फक्त इथं यूट्यूबची अरेंजमेंट चेन आहे, बाकी वर्किंग ऑल ओव्हर सेम आहे. पुढचा जो टाईप आहे तो केटल टाईप रिबॉयलर. हा मोस्टली डिस्टिलेशनच्या बॉटम पार्टला वापरलेला जाणारा इक्विपमेंट आहे. हा सेम शेल अँड ट्यूबच्या अंडरमध्ये येतो, हा सेम आपलं फिक्स ट्यूबच्याही अंडरमध्ये येतो आणि हा याच्यामध्ये दोन टाईप अरेंजमेंट होते, एक फिक्स ट्यूब हीट एक्सचेंजर आणि एक यू ट्यूब ही फिक्स ट्यूब हीट एक्सचेंजर. सेम कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग आहे, फक्त याच्यामध्ये डिफरन्स असा आहे की हा जो शेल साईड आहे याचा जो एरिया आहे हा एक्सटेंड केलेला असतो, मॅक्झिमाइज केलेला असतो, जेणेकरून शेलमध्ये मॅक्झिमम मटेरियल होल्ड करण्याची कॅपॅसिटी इन टर्म्स ऑफ वेपर हा वापरला जातो. म्हणजे आत्तापर्यंत आपण जेवढेही इक्विपमेंट बघितले इथं फक्त सेन्सेबल हीट ट्रान्सफर होते, इथं नथिंग टू द फेज चेंज टू द मटेरियल. फेज चेंज इथं मटेरियलमध्ये. तर कॅटलमध्ये दोन टाईप मोडतात, एक जो आपला सांगितला की हा फिक्स ट्यूबमध्ये आणि दुसरा हा हेअरपिन टाईपमध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला वेपर्स क्रिएट होतात, इथं फेज चेंज होतो, लॅटेंट हीट क्रिएट होते. इकडच्या केसमध्ये फक्त सेन्सेबल, ह्या केसमध्ये सेन्सेबल हीट चालतात. सेन्सेबल हीट म्हणजे एक तर थंड होणे किंवा गरम होणे. नेक्स्ट या केसमध्ये काय होतं की इथे मटेरियलचा फेज चेंज होतो, लिक्विड टू गॅस किंवा वेपर स्टेटमध्ये हा कन्वर्ट होतो. तर पहिला जो कॅटल टाईप आहे ह्या केसमध्ये काय होतं, सेम फंक्शन आहे, फक्त इथं शेलचा एरिया एक्सटेंडेड आहे, फ्लोटिंग, आणि याला फ्लोटिंग हेड असतात. फ्लोटिंग म्हणजे इथं ट्यूब्स मागं पुढं होऊ शकतात, कारण की वेपर स्टेटमध्ये गेल्याच्या नंतर एक्सपांड होतो आणि एक्सपांड झाल्यावर त्याला थोडीशी जागा लागते मागे पुढे सरकण्यात. नाही जर का दिली तर तिथं क्रॅक जाऊन डॅमेज जाईल ट्यूब्स, म्हणून याला आपण फ्लोटिंग हेडमध्ये कन्सिडर करतो, जेणेकरून हा जो पार्ट आहे हा काय होतो एक्सटेंड होतो, एक्सपांड होतो आणि याला आपण विअर मॅक्झिमम कुठपर्यंत एवढी एक लिमिट आपण याला इन्स्टॉल केलेली जाते. बाकी वर्किंगमध्ये जर का कन्सिडर केलं तर आपण सेम तेच फंक्शन होणार. नीट बघा, ह्या केसमध्ये काय होतं, इथनं आपण ट्यूब साईडमध्ये स्टीम इनलेट किंवा हॉट पाठवतो, इथे एक्सपांड होतं आणि इथे काय होतं मग जो पण लिक्विड येणार तो ह्या केसमध्ये एंट्री मारण आणि एंट्री केल्याच्या नंतर हा हायर लॅटेंट हीट असल्यामुळं स्टीममध्ये हा सुद्धा याचा बॉइलिंग पॉईंट अचीव होऊन इथे काय होईल, वेपर्स क्रिएट व्हायला स्टार्ट होईल. म्हणजे हा पण त्याच्या बॉइलिंग पॉईंटला रीच होईल आणि इथे वेपर्स आउटलेटमधनं ट्रान्सफर होणार आणि हे जे स्टीम आहे ही आपली फर्स्ट ह्या ट्यूबमधनं एंटर करणार. नेक्स्ट ह्या केसमध्ये इथं येणार जे पण रिमेनिंग कंडेन्सेट असन किंवा अनयुजेबल स्टीम ती या केसमध्ये वापर होऊन टोटल कंडेन्स स्वरूपात या पार्टिशनमधनं कंपार्टमेंटमधनं बाहेर येणार. तर हे झालं आपलं केटल टाईप फिक्स ट्यूब हीट एक्सचेंजर. नेक्स्ट याच्यात फंक्शनमध्ये फक्त इथं डिफरन्स हाच आहे की इथे आता आपण यूट्यूब एक्सपांड केलेली, यूट्यूब जो काय प्रॉपर डायरेक्शन आणि गायडन्स देतो ह्या केसमध्ये. आणि इथनं ज्यावेळेस स्टीम इनलेट होणार इथलं जो मटेरियल आहे या वेअरमध्ये काय होणार, इथे होल्ड होणार, म्हणजे इकडे ट्रान्सफर होणार नाही आणि इथे काय होईल, त्याची लेवल मेंटेन राहील. मॅक्झिमम ट्यूब इज कवर्ड बाय द शेल साईड मटेरियल आणि अशा प्रकारे इथली ट्यूबचं हीट ट्रान्सफर होईल शेल साईडच्या मटेरियलमध्ये.
तो वेपर कन्व्हर्जनमध्ये जाणार आणि इकडं सगळं वेपर्स कंडेन्स लिक्विड होणार. इकडं काही जो लिक्विड जो की अनवेपराइज स्टेटमध्ये गेलेला तो इथनं रिमूव्ह करणार, वेपर्स इथनं या टॉपमधनं रिमूव्ह करणार आणि जी वापरलेली स्टीम आहे ती कंडेन्स फॉर्ममध्ये इकडनं आपण कंडेन्सेट आउटलेट करणार. तर अशा प्रकारे डिस्टिलेशन कॉलममध्ये किंवा ॲज अन मेजर पार्ट ऑफ इव्हॅपोरेशन प्रोसेसमध्ये ह्या प्रकारचे हीट एक्सचेंजर आपण इंडस्ट्रीत वापर करतो. नेक्स्ट दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे फिन ट्यूब हीट एक्सचेंजर. फिन म्हणजे काय? एक्सटेंडेड सरफेस. द मेटल प्लेस यूज टू एक्सटेंड ऑर इन्क्रीज द हीट ट्रान्सफर सरफेस ॲज नोन ॲज फिन्स. फिन्स म्हणजे काय? बघा की मासा असतो, मासाला फिन्स असतात. फिन म्हणजे काय? शरीराबाहेर असणारं जो मॅक्झिमम ॲडिशनल पार्ट जो पंख स्वरूपात तो असतो फिन्स. तर या केसमध्ये बघा ही जी ट्यूब्स आहे या ट्यूब्सला काय केलेलं जातं की याला एक्सटेंडेड सरफेस दिला जातो, वेल्ड केला जातो प्लेट अशा, जेणेकरून काय होतं की इथे हा जो ट्यूब आहे ह्याला मॅक्झिमम एरिया प्रोव्हाइड होतो. म्हणजे याला जो अटॅच असल्यामुळं याची हीट या ट्यूब फिन्सला अटॅच राहणार, म्हणजे याची हीट ट्रान्सफर होणार फिन्समध्ये. आणि ज्यावेळेस या फिनच्या कॉन्टॅक्टमध्ये तर याच्यामध्ये फिन्स अटॅच केले जातात. फिन्स कशासाठी? इन्क्रीज द हीट ट्रान्सफर फ्रॉम सरफेस. हा काय असतो? हीट ट्रान्सफर सरफेस इन्क्रीज केलं जातं. हा काय जनरली कसा असतो? अटॅच टू द प्रायमरी सोर्स बाय ब्रिझिंग, वेल्डिंग. आपण कसं अटॅच करतो याला? ब्रिझिंग, वेल्डिंग किंवा मेकॅनिकल सोल्डरिंग ह्या प्रकारे आपण ह्या ट्यूब्सवर ह्या फिन्स अटॅच करून त्याचा वापर करतो. तर फिन्स मटेरियल आर अ हायली थर्मल कंडक्टिव्हिटी. हे मटेरियल कसं असतं? एकदम थर्मल कंडक्टिव्हिटी, म्हणजे याला गरम झालं की हे पण गरम होणार, याला थंड झालं की हे लगेच थंड होणार. हा कशासाठी असतो मोस्टली? तर हा जो फिन्स एक्सटेंडेड पार्ट आहे मोस्टली हा काय दोन टाईपमध्ये येतो, एक लॉन्जिट्यूडनल फिन्स आणि एक ट्रान्सवर्स फिन्स. लॉन्जिट्यूडनल काय असतो? ह्या टाईपमध्ये द लॉन्जिट्यूडनल फिन्स आर यूज फॉर द डायरेक्शनल ऑफ द फ्लो इज पॅरलल. म्हणजे ह्याच्यामध्ये जो पण लॉन्जिट्यूडनलमध्ये जो टाईप असतो याच्यामध्ये काय होतं? पाणी सरळ किंवा लिक्विड सरळ टाईपमध्ये पास होणार पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ द ट्यूब. जशी ट्यूब आहे त्या वेने हा ट्रान्सफर होणार. वेअर द ट्रान्सफर फिन्स आर यूज वेन द डायरेक्शन ऑफ फ्लुइड इज क्रॉस. क्रॉस म्हणजे या टाईपमध्ये. हे झालं तुमचं ट्रान्सफर फिन्स. लिक्विड ह्या डायरेक्शनने जाणार आणि पाणी ह्या अप अँड डाऊन पोझिशनमध्ये जाणार. या केसमध्ये पाणी सरळ जाणार तर लिक्विड पण सरळ जाणार. अशा प्रकारे हे ट्रान्सफर फीज आणि लॉन्जिट्यूडनल एक्सटेंडल फीज आहे. नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे प्लेट टाईप हीट एक्सचेंजर, प्लेट अँड फ्रेम हीट एक्सचेंजर. आता प्लेट अँड फ्रेम म्हणजे काय असतं बघा, हा जो पार्ट आहे हा प्लेट आणि फ्रेम आहे. हा कसा बनलेला असतो? हा एक प्लेट आहे, त्याच्या शेजारी दुसरी एक प्लेट असतात. मग ही जी प्लेट जी आहे ती अल्टरनेट होलनी अटॅच केलेली असतात. बघा इथे एक आहे, इथे एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. हां, पण याच्या शेजारची जेव्हा येईल ती ही ब्लाइंड येणार, ही ब्लाइंड येईल, ही ब्लाइंड येईल. कारण की ही नेक्स्ट केसमध्ये याला पाणी बंद करण्याचा वापर होतो. नेक्स्ट त्याच्या पुढच्या केसमध्ये अल्टरनेटनी अरेंजमेंट होणार. म्हणजे बघा ही फ्रेम प्लेट, ही प्लेट मध्ये जे दोन प्लेटमध्ये जो गॅप तयार होईल तो फ्रेम, पुन्हा प्लेट फ्रेम, प्लेट फ्रेम, अशा प्रकारे हे अरेंजमेंट राहणार. हा जो होल आहे हा ट्यूब्सचं काम करतो. बघा अखंड एक ट्यूब्स तयार होते, पाईप. हा झाला, हा झाला, हा झाला. तर एक काय होतं, एक कोल्ड फ्लुइडला वापर होतो, एक कोल्ड आउटलेटला वापर होतो, दुसरा एक हॉट इनला वापर होतो, दुसरा हॉट आउटलेटला वापर होतो. आणि अशा प्रकारे नंबर ऑफ प्लेट अरेंजमेंट झाल्याच्या नंतर ॲटोमॅटिक फ्रेम तयार होते आणि मटेरियल काय होतं प्लेट अँड फ्रेमच्या साहाय्याने पास व्हायला स्टार्ट होते. तर याचं जनरली जे आहे प्लेटची साईज जी राहते ती किती असते, 100 mm बाय 150 mm टू 2 मीटर स्क्वेअर, म्हणजे 1000 mm बाय 150 mm पर्यंत ही जी जनरली ही जी साईज असते. हे मटेरियल कशाचं बनलेलं असतं, मोस्टली स्टेनलेस स्टीलचं. कशासाठी, कारण की इथं करोजनचं प्रमाण
कोरोजिव्ह मटेरियल जास्त हँडल केलं जातं म्हणून. द कोरोगेशन बिटवीन द प्लेट व्हॅरीज फ्रॉम जो आहे गॅप तो 0.5 mm टू 1 mm पर्यंत गॅप बिटवीन द प्लेट असतो आणि 1.3 mm टू 1.5 mm इवन गॅप त्याचा मेंटेन राहतो. आणि जी पूर्ण फ्रेम आहे ती काय केली असते, इट इज सराउंडेड बाय द गॅस्केट अरेंजमेंट. गॅस्केटने काय केलं जातं, त्याला फिक्स करून आपण इथे फिक्स केलं जातं. मग बघा ह्याचं वर्क कसं होतं की ज्यावेळेस एक मटेरियल आत येणार, ह्या केसमध्ये बघा मटेरियल आत आलं, इकडनं ट्रान्सफर होणार, इकडनं या साईडमध्ये इकडनं जाणार, इकडं येणार, हे अल्टरनेट प्लेट आणि अल्टरनेट इथनं आउट होणार. सेम अपोजिट डायरेक्शनमधनं कोल्ड लिक्विड आत येणार, ते ह्या केसमध्ये इकडनं आणि इकडनं ट्रान्सफर होणार दोन प्लेटला, दोघांचं कॉम्बिनेशन ह्या केसमध्ये बाहेर निघणार, पुन्हा एकत्र येणार, पुन्हा स्प्लिटअप होणार, पुन्हा अल्टरनेटमधनं येणार, पुन्हा इथं अल्टरनेटमधनं वरती सरकणार आणि फायनली कॉमनली वन येऊन बाहेर पडणार. इथं काय होतं, मॅक्झिमम मटेरियल अप अँड डाऊन पोझिशन आणि इथेच फिरत राहणार. याने काय होतं की मॅक्झिमम हीट ट्रान्सफर रेट मिळतो, मॅक्झिमम हीट ट्रान्सफर रेट अचीव होतो. म्हणून इंडस्ट्रीमध्ये मोस्टली प्लेट अँड फ्रेम हीट एक्सचेंजर आपण वापर करतो. हा जनरली हाय प्रेशरसाठीही वापरतो किंवा हाय विस्कस मटेरियल असलं तरी मॅक्झिमम 30 kg/m² म्हणजे 300 पॉईंटसाठी वापरतो. हाय टेम्परेचर नियर अबाउट 150 डिग्री, हाय टेम्परेचर 900 kN/m², अशा बऱ्याचशा केसेससाठी हा आपण वापरला जातो. याच्यात एकच पार्ट आहे जो ड्रॉबॅक ऑफ दिस युनिट इज नेसेसिटी ऑफ द लॉंग गॅस्केट. याला कंटिन्यू गॅस्केट लागतात आणि ते डॅमेज होत राहतात, लिकेज होतात आणि ते मेंटेनन्स येतात. तर याचा एकच ड्रॉबॅक आहे, पण याची क्लिनिंग, याचे वर्किंग मोस्ट इफिशियन्सी आहे. तर अशा प्रकारे हा प्लेट अँड फ्रेम वापरला जातो. नेक्स्ट जो आहे तो स्क्रॅपर टाईप. स्क्रॅपर टाईप म्हणजे ह्या टाईपमध्ये असतो. तर या केसमध्ये काय असतं, सेंट्रली एक रॉड असतो आणि त्याला स्क्रॅपर वेल्ड केले जातात आणि ही जी आहे त्याला एक्सटर्नली एक ट्यूब असते. एका ट्यूबमध्ये हा शाफ्ट फिट केला असतो, त्याला हे स्क्रॅपर माउंटेड असतात आणि या केसमध्ये त्याला आउटरनली आपण काय करतो, पुन्हा एक ट्यूब देतो जेणेकरून काय होतं, डबल पाईप हीट एक्सचेंजरच्या स्वरूपात हे काम करतं. हा कधी वापरला जातो की ज्यावेळेस एखादं मटेरियल खूप सॉलिड आहे, हायली विस्कस आहे, हायली सेटलमेंट पार्टिकल्स त्याच्यामध्ये कन्सिडर असेल तर ते खाली चिटकून बसतात, तर ते प्लेटमध्ये रिमूव्ह करणं इकडच्या केसमध्ये इम्पॉसिबल आहे सतत. तर याला कंटिन्युटी रिमूव्ह करायचं काम हे स्क्रॅपर करतात. हा जो रॉड आहे या रॉडला 2 प्लेट वेल्ड केलं जातं ॲज अन स्क्रॅपर. जेव्हा एखादं आपलं जे मटेरियल आहे प्रोसेस फ्लुइड या सेंट्रल पार्टमधनं आपण ज्यावेळेस ट्रान्सफर करणार त्यावेळेस काय होणार की जे सॉलिड कंटेंट पार्टिकल्स आहे ते लगेच सेटल व्हायला स्टार्ट होणार आणि इथं काय होणार, हीट ट्रान्सफर एरिया ब्लॉक सीज करणार. मग हे होऊ नये म्हणून हे काय करतं, स्क्रॅपर पुन्हा त्याला ढकलून देतं पुढं. या स्क्रॅपरनी रिमूव्ह करतं, जो सरफेस याला चिटकून बसला असेल तोही रिमूव्ह केलं जातं कंटिन्यूस दिस स्क्रॅपर, जेणेकरून काय होतं, आपला न्यू सरफेस सतत एरिया क्रिएट होत राहतो आणि हीट ट्रान्सफर रेट मॅक्झिमम चालू राहतं. मग हा झाला आपला इंटरनल पाईप, हा झाला आपला आउटरनल पाईप आणि ह्या आउटरनल पाईपला काय केलं जातं, आपण लेअरनी इन्सुलेट केलं जातं. मॅक्झिमम हीट शुड नॉट बी रिमूव्ह टू द ॲटमॉस्फिअर म्हणून याला आपण इन्सुलेशन केलं. मग आता बघा, जो प्रोसेस फ्लुइड आहे तो याच्यातनं पाठवणार आणि जो आउटर फ्लुइड आहे तो ह्याच्यातनं ट्रान्सफर करणार. हा जर का गरम असेल तर हा ॲटोमॅटिक हीट ट्रान्सफर करेल आउटसाईडला आणि ह्या ट्यूबमध्ये जे पण लो टेम्परेचर असेल तो याच्यातली हीट ॲब्सॉर्ब करणार. आणि अशा प्रकारे हा स्क्रॅपर टाईप, जिथं हायली क्रिस्टल्स मटेरियल वापर असतो त्या केसमध्ये स्क्रॅपर टाईप यूज केला जातो. आणि लास्ट वन जो आहे तो आहे ग्राफाईट ब्लॉक. ग्राफाईट ब्लॉक्स म्हणजे काय, एक मोठा ग्राफाईटचं मटेरियल असतं आणि त्याला अल्टरनेट होल्स ट्यूब्स ड्रिव्हन केलं जातात. ज्यावेळेस आपलं खूप हायली करोजिव्ह मटेरियल असेल जे कोणत्याहीच अबाव हीट एक्सचेंजरला वापरण्यात येत नाही, त्या केसमध्ये आपण ग्राफाईट ब्लॉकचा वापर करू शकतो. का, कारण की ग्राफाईट हा करोज रेझिस्टन्स आहे
हायली करोजिव्ह रेजिस्टन्स मटेरियल आहे बघा, हायली करोजिव्ह रेजिस्टन्स मटेरियल आहे. द एक्सचेंजर आर यूज इन अ केमिकल, फार्मास्युटिकल आणि फाईन केमिकल्स इंडस्ट्रीमध्ये याचा वापर होतो. हा काय ग्राफाईट इनर्ट असल्यामुळं याच्यावर कोणताही परिणाम होत नाही आणि हा इतका सॉफ्ट आहे की आपल्याला पाहिजे तसे सिलेंडर टाईपमध्ये किंवा क्यूब टाईपमध्येही आपण याला फॅब्रिकेट करू शकतो. मग बघा, जे पण एखादं हायली करोजिव्ह मटेरियल आहे हॉट फ्लुइड ते ह्या केसनी पाठवणार, ॲटोमॅटिक का होणार, ग्राफाईट इट इज अ गुड हीट ट्रान्सफर मटेरियल, तो ॲटोमॅटिकली याच्यातनं हीट ट्रान्सफर करण आणि जो या अल्टरनेट आहे त्याचा परपेंडिक्युलरला तो ॲटोमॅटिक हीट ह्या फ्लुइडमध्ये ट्रान्सफर करून देईल. म्हणजे हॉट फ्लुइड इकडनं ट्रान्सफर होणार तर कोल्ड इकडनं होणार आणि मॅक्झिमम हीट ट्रान्सफर रेट इथे अचीव्ह होणार. हायली करोजिव्ह मटेरियल ज्या केसमध्ये असतं त्यावेळेस याचा वापर होतो. नंतर जो टाईप आहे तो एजिटेशन, हा इव्हॉपरेटर टाईप असतो आणि याच्यामध्ये कंटिन्युअस आपण काय करतो, एजिटेशन देतो, जेणेकरून एखादं सॉलिड मटेरियल खाली बसणार नाही, सतत क्रिस्टल फॉर्ममध्ये याचा वापर होतो आपल्या शुगर इंडस्ट्रीमध्ये. तर आपल्याला याच्यावर फॉर्म्युले प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत, तर ते आपण प्रॉब्लेम्स डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार. तो होप गाईज तुम्हाला हा थेरी पार्ट पूर्ण समजला असेल. इथे या चॅप्टरची थेरी पूर्ण एंड झाली आहे. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण याचे रिलेटेड प्रॉब्लेम्स बघणार आहोत. तो चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटनला प्रेस करा आणि हे लेक्चर जर का समजलं नसेल तर हा व्हिडिओ 2 वेळेस 3 वेळेस बघा, तर ही थेरी पार्ट तुमच्या लक्षात येईल. सो थँक्यू गाईज.